Hi, how are you? Yes, my dear friend, it is most important call for all of you. आपल्यासाठी खूप महत्वाचा कॉल आहे आणि आपण इथे सगळे मिळून काहीतरी नवीन शिकणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर रिच माइंडसेट ब्लूप्रिंट हा आपला विषय आहे आजचा आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आपली अशी आहे, तर आपण फिजिकली, मेंटली आणि इमोशनली कसं ग्रो करू शकतो. जसे आज श्रीमंत लोक त्यांच्या जीवनामध्ये पैसा कमवत आहेत. आजपर्यंत आपण फक्त एवढं शिकलेलो आहोत का आपण पैसा कमवू शकतो. फक्त एकच माध्यम आहे, ती म्हणजे नोकरी. होय, अतिशय छान आणि सोपा मार्ग म्हणजेच नोकरीतून पैसे मिळवणे. मात्र ती नोकरी ही मिळताना आपल्याला खूप झगडावं लागतं. मग असेच आपले स्वप्न आहेत आणि आपण ते पूर्ण करू शकतो का? नाही, याची आपल्याला खात्री आहे की नाही हे पण आपल्याला सांगता येणार नाही. पण मित्रांनो, आजपासून तुम्ही नक्की तुमच्या मनामध्ये एक खात्री घेऊन जाणार आणि मी अशी गॅरंटी देतो की तुम्हाला या सेमिनार मधून खूप जास्त आउटपुट मिळणार आहे. तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण बघूयात, आपल्याला रिच माइंडसेट म्हणजेच म्हटलं का पैसा, धन, दौलत सगळं दिसतं. मात्र यामध्येच अजून एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे 1 second, my friend. Just 1 second. ओके. आणि पैसा म्हटला का आपण पहिल्यांदा डायरेक्टली विचार करतो की आपला पैसा कुठून ग्रो झाला पाहिजे आणि आपल्या पॉकेटमध्ये भरपूर पैसे असायला पाहिजे, बँकमध्ये भरपूर पैसे असायला पाहिजेत. मात्र आपल्या मनाचं काय मित्रांनो, उदाहरण देतो की कोण बनेगा करोडमध्ये, कोण बनेगा करोडपतीमध्ये सुशील कुमार यांनी 1 करोड रुपये जिंकले सुद्धा. आणि जर आता पुन्हा तुम्ही गुगलमध्ये टाकलं आणि त्या सुशील कुमार यांची जर कहाणी तुम्ही जर ऐकून थक्क व्हाल. म्हणजेच त्यांच्याकडे एवढे आलेले पैसे सुद्धा कमी पडले आणि आजही ते पूर्वी जसं जीवन जगत होते त्या पद्धतीने जीवन जगत आहेत. याच्या मागचं काय कारण? तर मित्रांनो, आपल्याला पैसे कमवता तर येतात, मात्र ते पैसे आपण कसे सांभाळू शकतो हे आपल्याकडून शक्य होत नाही. मग याला काही पर्याय आहे का? असं का होतंय? किंवा एखादा व्यक्ती जर त्याच्या आयुष्यामध्ये इतका सक्सेस होतो आणि काही लोक फक्त क्वचित सक्सेस मिळवतात, याच्या मागचं काय कारण? तर हे पण आपल्याला माहिती नाही. मग हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, याच्यामधून तुम्हाला एक कॉन्फिडन्स नक्की मिळेल का आपण कशा पद्धतीने ग्रो केलं पाहिजे. येस, मेंटली, फिजिकली आणि इमोशनली. याने ज्या वेळेस आपण ग्रोथ करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्यामध्ये इतकी स्ट्रॅटेजीज निर्माण होते का ऑटोमॅटिकली आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते आणि आलेला पैसा आपल्याला मॅनेज करता येतो. मग आयुष्याच्या सुरुवातीपासूनच आपण ठरवत असतो का आपण कशा पद्धतीने पैशाला पैशाने ग्रो करू शकतो. म्हणजेच रात्री झोपताना सुद्धा आपले पैसे आपल्यासाठी काम करतात. होय मित्रांनो, हे तर आपल्याला माहीतच नाही. कारण लहानपणापासून आपण फक्त एवढंच ऐकत आलेलं आहे का पैसा कमवणं खूप अवघड आहे. येस मित्रांनो, होय, नक्कीच. तर माय सेल्फ, आय एम अ लाईफ ट्रान्सफॉर्मर कोच. Firstly, I joined my mentor program. This is the financial blueprint, money blueprint. Then my life is completely changed. माझ्याकडे पगार होता आणि पगारातून येणारे पैसे पण होते, पण माझे पाहिजे तेवढी ग्रोथ झालेली नव्हती मित्रांनो. त्यानंतर मी प्रोफेशनल मध्ये एक टीचर असून सुद्धा इतका ग्रो करू शकलो नाही. तेवढं मी फक्त 1 वर्षात ग्रो करू शकलो. का बरं? तर मी एका माझ्या जे मेंटर आहेत त्यांचं लिव्हरेज मी काय केलं, जमा केला आपल्याकडे आणि त्यांचे अनुभव मी म्हणजे त्यांनी शिकण्यासाठी जे 10 वर्षे घालवले तीच मी त्यांच्याकडून फक्त 1 वर्षामध्ये शिकलो. पण त्यासाठी मी पाहिजे तेवढे माझे सुद्धा कष्ट गेले आणि त्या कष्टांचं फळ म्हणून मी आज तुमच्या समोर इथे उपस्थित आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच माझे आयुष्य इतकं बदललेलं आहे
का माझ्या गुरूंचं जे मिशन आहे टू मेक इंडिया द मोस्ट फायनान्शियल एज्युकेशन कंट्री इन द वर्ल्ड, आणि हेच एज्युकेशनल व मला आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, मराठी भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी माझा एक छोटासा उद्देश आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक गोष्ट छान शिकलो का आपल्या आयुष्यामध्ये आपण किती लेवलपर्यंत नॉलेज मिळवतो ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे नॉलेज ज्या वेळेस आपण ग्रो करायला शिकतो ना, त्यावेळेस ग्रो केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याकडे एक काबिलियत येते, म्हणजेच काय, आपली अवकात निर्माण होते आणि ऑटोमॅटिकली आपण पैसे कमवत असतो आणि आपला पैसा आपल्यासाठी काम करत असतो. आणि ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे का मी त्याच्यासाठी कॅपेबल झालो. माझे मनी मॅनेजमेंट करायला शिकलो. आणि हो मित्रांनो, मला माझ्या गुरूंचं एक सेशन अटेंड करायचं होतं आणि त्यासाठी माझं स्वप्न होतं का मी विमानाने जाईल आणि ते पूर्ण केलं. होय मित्रांनो, हे का आधी पैसे होते का? येस होते. मग करू शकत होतो का? होतो. पण मी बसू शकत नव्हतो का? कारण माझी मेंटॅलिटी तयार नव्हती. आणि ही मेंटॅलिटी झाली फक्त माझ्या गुरूंमुळे. आणि रिअली थँक यू माय गुरुज. दे बी टू फॉर्म ॲबिलिटी इन माय सेल्फ. आणि मी कम्प्लिटली बदललो. त्यानंतर सौरभ भटनागर सर यांचं पण मला खूप मार्गदर्शन भेटलं आणि त्यांनी सेल्स स्ट्रॅटर्जीज वगैरे सगळ्या काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. येस मित्रांनो, अशा पद्धतीने मी वीकली सेशन त्यांच्याबरोबर करत होतो. आणि त्यांचं माइंड जे करोडोमध्ये खेळते, त्यांची करोड रुपये कमवले आणि हे करोड रुपये कशा पद्धतीने कमवले हे गणित मी शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग हे मला जेव्हा कळलं, तेव्हा माझ्या मनामध्ये असं निर्माण झालं का हीच थिंग माझ्या कम्युनिटीसाठी देऊ शकतो का? माझ्या मराठी बांधवांसाठी मी निर्माण केलेलं हे साम्राज्य त्यांच्यासाठी खुलं करू शकतो का? होय मित्रांनो, हा एक त्याच्यातला एकदम छोटासा प्रयत्न होता. आणि आज तुमचा पण माइंडसेट शिफ्ट झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. जसं माझ्या लाईफमध्ये माझं टर्निंग पॉईंट चेंज होतं, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ग्रो करू शकतात. आणि त्याला जास्त कशाची गरज नाही, फक्त एक चांगले विचार ऐकण्याची गरज आहे. आणि यासाठी तुम्ही फक्त कमिटमेंट करा. येस, टाईप इन कमेंट बॉक्स, आय एम रेडी. आर यू रेडी? यस मित्रांनो, रेडी आहात का? व्हेरी गुड. मित्रांनो, मला खूप आशा आहे की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. आणि मला पण खूप उत्साह वाढलेला आहे की तुमचे उत्तर बघून मला खूप आनंद होत आहे. व्हेरी गुड. थँक्यू मित्रांनो. अशीच उत्तरं द्यायचं, ऍक्शन द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्यावेळेस सेशन स्टार्ट करतोय तर त्यावेळेस एक लक्षात ठेवा फक्त का तुम्ही इथे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो, जे काही सांगणार आहे अतिशय महत्वाचं आहे. मी जे 2 ते 3 वर्षामध्ये शिकलो ते तुम्हाला या सेशन मधून मिळणार आहे. आणि कोणतं वाक्य कधी निघून जाईल हे तुम्हालाही माहित नाही. त्यामुळे राईट ऑन पेन अँड पेपर. येस मित्रांनो, एक एक 2 मिनिटं घ्या, मात्र पेन आणि पेपर घेऊन या आणि जे काही सांगेल ते लिहा. परत रिव्हिजन करा. कारण मी पण सुरुवातीला असंच करत होतो आणि माझे महिन्याचे 5-6 महिने असेच वाया गेलेले आहेत. आणि मग मी लेट केल्यामुळे माझी ग्रो पण लेट झाली. असं तुमच्या बाबतीत व्हायला नको म्हणून. आणि हो, असं हे फुकटचं नॉलेज नाही मित्रांनो. तुम्ही यासाठी खूप वेळ दिलेला आहे. यस, तुमचा इथे प्रेझेन्स खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही जो वेळ दिलेला आहे ही खूप महत्वाचा आहे. तर यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही तुमच्या लाईफसाठी वेळ काढलेला आहे. यस माझे मित्रांनो, तुम्ही इथे दिलेल्या आयुष्यातील जे काही तास असतील याच्यामध्ये ह्या टर्निंग पॉइंट मध्ये तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मी छोटासा प्रयत्न करणार, एकदम छोटासा. मात्र याच्यातून फक्त तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. मात्र जी काही ऍक्शन घ्यायची आहे ती तुम्हालाच घ्यायची आहे. मित्रांनो, नॉलेज इज इक्वल टू सक्सेस. नॉलेज इज इक्वल टू सक्सेस असं बिलकुल नाही. हा फॉर्म्युला एकदम चुकीचा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही आत्ता तुमची लाईफ सुधारायला सुरुवात करा. आणि या दोघांमध्ये एखादा व्यक्ती खूप सक्सेसफुल आहे आणि एखादा एकदम हुशार विद्यार्थी सुद्धा तेवढा सक्सेस झालेला नाही.
तर या दोघांमध्ये फक्त फरक कसला आहे, तर तो फरक आहे मित्रांनो फक्त आपल्या विचारांचा. मग हे विचार कसे काय बदलवता येतील आपल्याला, तर हे विचार आपल्याला Yes. कोणीतरी क्वेश्चन विचारते, तर मित्रांनो आता आपण फक्त शिकूयात आणि क्वेश्चन आन्सर आपण नंतर बघूयात. प्लीज डाऊन युअर हँड्स. रिएक्शन्स. तर आपले ड्रीम कंप्लीट करण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी हे 2 तास खूप अतिशय महत्वाचे आहेत. आणि यामध्ये जे तुम्ही ऐकणार आहे ते अजिबात मिस करू नका. कारण कोणती लाईन तुमचं आयुष्य बदलू शकते हे मी तुम्हालाही सांगू शकत नाही. आणि हे तुमचं तुम्ही ठरवू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला मोकळा वेळ आवश्यक आहे आणि यासाठी तुम्ही फक्त 2 तास असे मोकळे काढा. आजपर्यंत तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलेलं नाही अशा जागेवरती जाऊन बसा आणि शांततेत ऐका. होय मित्रांनो. आणि तिसरं प्रॉमिस तुम्हाला माझ्याबरोबर करावं लागेल ते म्हणजे शेवटपर्यंत बघा. होय मित्रांनो. आणि शेवटी तुम्हाला मी एक असं काही गिफ्ट देऊन टाकेल का ज्यातून तुमचं आयुष्य बदलेल. होय मित्रांनो. आणि हे खूप अतिशय महत्वाचं आहे. होय. येस. कमेंट इन चॅट बॉक्स येस. आणि मित्रांनो लिहा आय एम ऍक्शन टेकर. येस 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 येस. चलो. युअर स्मार्ट ऍक्शन इज पेन अँड पेपर. येस. व्हेरी गुड. मित्रांनो, युअर ड्रीम्स लाईफ. आपण खूप इन्कम असण्यासाठी मोठमोठ्या नोकरींची, मोठमोठ्या जॉबची अपेक्षा करत असतो. आणि होय मित्रांनो आपल्याला ते मिळतं पण. आणि ती स्टॅबिलिटी आपल्यामध्ये निर्माण होते का? मित्रांनो तुम्हाला सुशील कुमार यांचं उदाहरण दिलं की त्यांना एवढा पैसा मिळूनही ते सक्सेस होऊ शकले नाहीत. का? याच्या मागचं काय कारण आहे? कारण त्यांच्याकडे असणारा माइंडसेट हा पुअर होता. आणि या पुअरिटीमुळेच त्यांची ही आजची अवस्था झाली. मग आपल्यामध्ये एवढं इन्कम येऊन सुद्धा आपण स्टेबल फायनान्शियल लाईफ जगू शकत नाही. होय मित्रांनो. ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, आधी मेनू कार्डचं आयटम न बघता आधी किमती बघाव्या लागतात. आणि ह्या किमतीमुळे आपण आपल्या लाईफमध्ये अजूनच प्युरिटीकडे वळत असतो. कारण आपण कंटिन्युअसली आपले विचार तयार करत असतो का आय एम नॉट अफोर्डेबल, मी हे घेऊ शकत नाही. त्यानंतर पैसा कशासाठी कमवायचा, तर आपल्यासाठी मोठं घर घ्यायचंय, गाडी घ्यायची. येस मित्रांनो हे तर घेणारच आहोत. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच फ्रीडम ऑफ टाइम्स. होय मित्रांनो. तुम्ही एक जर एका नोकरीमध्ये असाल आणि ही नोकरी तुम्हाला जर टाइम नसेल देत तर उपयोग नाही. होय मित्रांनो आजही लोक जवळजवळ आयुष्यामध्ये इतकी नोकरी करतात आणि ती नोकरी करता करता पूर्ण आयुष्य संपतं. कारण काय? 9 ते 5 या टायमामध्ये फक्त आपलं लाईफ जगायचं असतं आणि या लाईफ मध्ये ते कंटिन्युअसली आपलं आयुष्य घालवत असतात. बस एक स्टॅबिलिटी स्टक होऊन येतात. तर त्यांची रुटीन 9 to 5 एका रॅट रेस मध्ये गुंतली जाते. आणि मग कोणताच विचार येत नाही. आणि मग शेवटच्या जेव्हा हातपाय हलत नाहीत अशा वेळेस रिटायर होतात वयाच्या 60 वर्षामध्ये, तेव्हाही पाहिजे तसं फायनान्शियल फ्रीडम त्यांच्यापर्यंत राहत नाही. आणि ही गरज होती फायनान्शियल लिटरसी. पण ही कशी तयार होईल हे पण खूप महत्वाचं आहे. मग आपल्याला मध्ये सगळ्यात महत्वाचं टाइम जर मिळालं तर आपण फॅमिली सोबत टाइम घालवू शकतो. आणि फॅमिली सोबत टाइम घालवण्यासाठी आपल्याकडे खूप वेळ असणं गरजेचं आहे. होय ना? आणि मग ही कशातून प्राप्त होईल? मित्रांनो तुमच्याकडे येणारा पैसा हे तुम्हाला देऊ शकतो. मात्र याचबरोबर आपण जास्त कमवण्याच्या बरोबर आपल्याला योग्य मार्ग माहीत नसतात. म्हणून आपण एका स्ट्रेस मधून जात असतो. आणि मग ज्या वेळेस तुमची स्ट्रेस वाढतो त्यावेळेस तुमची ग्रोथ ही खूप कमी होत असते. मात्र तुम्हाला एकदम परफेक्ट पाथ जर मिळाला आणि वेगवेगळ्या आयडियाज एकदम कलेक्टिंग मिळाल्या तर तुम्हाला तुमचा स्ट्रेस
फ्री ग्रोथ होऊन तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकतात. आणि असा माइंडसेट तयार करा. मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी खूप प्रयत्न करतो. 24 तास अभ्यास अभ्यास अभ्यास. होय मित्रांनो, लहानपणापासून आपण ऐकलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस मी शिक्षण घेत होतो तेव्हापासून मला असं लक्षात आलंय का ज- शाळेत जायच्या अगोदर खूप अभ्यास कर, खूप मार्क मिळव, म्हणजे आयुष्यात सक्सेस होतील. असं ऐकून ऐकून मित्रांनो माझंही मन ते असं निर्माण झालं होतं का बस कधी. मात्र माझ्याकडे अशा काही गोष्टीच नव्हत्या. मग मी काय केलं, येस, घरचे म्हणतायत अभ्यास करा, नातेवाईक आले, नातेवाईक म्हणतायत अभ्यास करा, मग काय अभ्यास करायचा, दुसरा पर्याय नव्हता. अशा पद्धतीने मी अभ्यास करायला सुरुवात केलं आणि 10वी 12वी केली. आता 12वीला सांगितलं गेलं की 12वी पास जर झाले तर नंतर तुमचा अभ्यास करायचा ताणच नाही. मित्रांनो, त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन पास केल्यानंतर असं पुन्हा ठरवलं का आता अभ्यास करायचा नाही. पण पुन्हा ऐकायला आलं का अभ्यास कर, नाहीतर नोकरी मिळणार नाही. आणि तसंच झालं. मग काय करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागला. मग लायब्ररीमध्ये बसायला लागलं, हे करायला लागलं. ठीक आहे, चांगली गोष्ट होती, त्याच्यामुळे मी घडलो सुद्धा. मात्र पाहिजे तेवढं आउटकम जे पाहिजे होतं ते मला नक्की मिळालं नाही. याच्या मागचं कारण काय, तर माझ्याकडे अशा काही स्ट्रॅटर्जीज नव्हत्या, गोल नव्हते. आणि ते क्लिअर एकदम क्लॅरिटी नसल्या कारणाने माझं कोणतं ड्रीम आहे हेच मला कन्फ्युजन होतं. माझं घर तर मला पाहिजे होतं, पण इतकी क्लॅरिटी नव्हती की मला ते घर कसं पाहिजे. मला जॉब तर पाहिजे, पण कोणता जॉब पाहिजे हे पण मला माहित नव्हतं. आणि याच्यामुळे माझ्या क्लॅरिटी इतक्या कन्फ्युजन होत होत्या का हे पाहिजे, ते पाहिजे, किती पैसा पाहिजे, इतकं हे बी क्लिअर नव्हतं. लहान होतो तर किती पैसे पाहिजे, 1 लाख रुपये पाहिजे. त्यानंतर थोडासा यंग झालो, किती पैसे पाहिजे, 10 लाख रुपये पाहिजे. त्याच्यानंतर अजून मोठं झालो, नोकरी मिळाली, 1.5 लाख रुपये पगार मिळाला. मात्र अजून सुद्धा किती पैसा पाहिजे, हम्म, काहीच फिक्स नाही. मग काय, अजून पैसा पाहिजे, अजून पैसा पाहिजे, येस. मात्र मित्रांनो, अशा काही सिच्युएशन मध्ये अटकलो का नुसते EMI पेड करा, गाडी घेतली EMI पेड करा, एवढे उत्पन्न मिळून सुद्धा स्टक होत गेलो. आणि मग मला समजलं की आपली काहीतरी चुकतंय. आणि त्यावेळेस मी माझ्या मेंटरची जाहिरात पाहिली फेसबुकला आणि मी रजिस्ट्रेशन केलं 99 रुपीज देऊन. आणि खरंच तो निर्णय म्हणजेच खूप छान होता. आणि माझं त्याच्यातून आयुष्य बदललं. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू त्या फेसबुकचे पण. येस मित्रांनो, आणि असंच आपलं आयुष्य हे काय असतं, कंटिन्युअस मध्ये चालत असतं. मात्र पण ते जाहिरात पण मला दिसली आणि तुम्हाला दिसली नाही, याच्या मागचं कारण काय मित्रांनो, कारण मी कंटिन्युअसली मॅनिफेस्ट करत होतो. माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे हे मी कंटिन्युअसली अट्रॅक्ट करत होतो. येस, असं काहीतरी फॉर्म्युला मिळाव तर त्यांनी माझं आयुष्य सुखकर हो. मी एखादा गोल ठरवलेला असेल आणि ते पूर्ण हो, यासाठी मी कंटिन्युअसली प्रार्थना करत होतो. सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर देत होतो. आणि मला एक दिवस ती जाहिरात मिळाली, म्हणून मी त्या जाहिरातीवर ऍक्शन घेतली. येस. आणि मग मी माझे स्वप्न पूर्ण केले. याच पद्धतीने मी तुम्हालाही इथे मार्गदर्शन करणार आहे की तुम्हाला तुमचे स्वप्न कसे प्राप्त करता येतील, त्यासाठी सक्सेस फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहे. आणि यासाठी तुमच्या मनाची ताकद प्रचंड आहे. आणि ही प्रचंड ताकद म्हणजेच एक अणुबॉम्बपेक्षाही सगळ्यात भयानक ताकद तुमच्या समोर मी मांडणार आहे. आणि यासाठी तुम्ही इथे आलात, याची खरंच एक अच्छा आहे, अच्छी बात आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यातून एक छानसा रोड मॅप मिळेल. आणि त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, इथे आपण रिच लाईफ पीपल क्वालिटीज बघूयात. म्हणजे काय, तर आपण का बरं गरीब आहेत आणि ते लोक का बरं श्रीमंत आहेत. बघा, काही गरीब आणि काही श्रीमंत यांच्यामधला फरक काय, कष्ट तर दोघंही सारखेच करतात. उलट गरीब लोक तर एवढे कष्ट करतात का श्रीमंत एकदम काय सांगायचं, आता तुम्ही तर जवळून बघतात. येस मित्रांनो, मात्र सगळ्यात महत्वाचा फरक जो आहे तो आहे माइंडसेटचा. आणि माइंडसेट जोपर्यंत
क्वालिटी वन होत नाही त्यावेळेस तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही मित्रांनो. येस मित्रांनो, आपण नेहमी म्हणत असतो का जोपर्यंत श्रीमंत व्यक्ती आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य बदलणार नाही. आणि तसं नाही मित्रांनो. त्याचबरोबर आपण बहुतेक वेळेस म्हणतो लक बाय चान्स. होय मित्रांनो, लक बाय चान्स म्हणजे काय? तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला काहीतरी लक असलं पाहिजे, लकी ठरलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय, श्रीमंत लोक एकतर त्यांच्याबद्दलच्या खूप गैरसमज आहेत. असेच लोक श्रीमंत होतात का जे काहीतरी वाईट कामं करतात, दुसऱ्यांच्या पोटावरती पाय देतात आणि मोठे होतात. आपले हे विचार आहेत तोपर्यंत ग्रो आपण करूच शकत नाही मित्रांनो. आजपर्यंत पिक्चर बघतो आपण, या पिक्चर मध्ये सुद्धा बघतो श्रीमंत लोक म्हणजे काय, मारामारी करा, येस, एकमेकांना धमकवून, गरिबांना धमकवून त्यांच्या तोंडचं जेवण वगैरे सगळं हिसकून आणि श्रीमंत होतात. हे अतिशय चुकीचं आहे मित्रांनो. कारण हे आजपर्यंत आपल्याला कळालेलंच नाही. आणि इनडायरेक्टली आपल्या मनामध्ये असं जाम करून ठेवलं का श्रीमंत लोक चांगलं आयुष्य जगू शकत नाही. हे झालं ते झालं, भरपूर वाईट वाईट गोष्टी आहेत. मात्र ज्या सत्य गोष्टी आहेत ह्या आजपर्यंत आपल्याला कळालेल्याच नाहीत. आणि ह्या सत्य गोष्टी कोणत्या आहेत तर लाईफ टाईम लर्निंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. यस मित्रांनो, मी सुद्धा जे यव्वना मला जॉब लागेपर्यंत फक्त मी शिक्षण घेतलं व पुस्तकं वाचले. त्याच्यानंतर जेव्हा जॉब लागला तेव्हा माझं आयुष्य बदललं. आणि मी फक्त काय 9 ते 5 जॉब करायला लागलो. आणि फक्त आहे ते रिपिटेशन केले. असे 6, 7, 10 वर्ष गेले. आणि या 10 वर्ष जॉबमध्ये मला असं कुठेतरी खटकी पडली का आपण आता काहीतरी सुधारायला पाहिजे. आणि माझ्या मेंटरच्या संपर्कात राहिल्यामुळे माझी लर्निंग ही वाढली गेली. आणि मी एक लाईफ टाईम लर्नर तयार झालो. येस मित्रांनो, काय बनायचंय लक्षात ठेवा, लाईफ टाईम लर्नर बनायचंय. आणि यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, पुस्तकं वाचा. खूप छान. तुम्हाला नवीन कन्सेप्ट रोज काही ना काही शिकायचे आहेत मित्रांनो. बिझनेसमॅन लोक त्यांचा वेळ हा जास्तीत जास्त लर्निंग मध्ये फोकस करतात आणि त्यांचा माइंड ग्रो करत असतात. आपण काय करतो, 24 तास पैकी 7 ते 8 तास टीव्ही मोबाईल यामध्ये आपला वेळ जातो. आणि काय बघतो, फालतूची रील्स बघतो. आणि काल कोणता रील्स बघितला, आत्ता 5 मिनिटापूर्वी कोणता रील्स बघितला, हेही आपल्याला आठवत नाही. आणि तो आपल्या लाईफसाठी किती पर्पजफुल आहे हे पण आपल्याला माहित नाही. होय मित्रांनो, तुम्ही इथे आलात ही तुमच्यासाठी एक महत्वाची संधी आहे. आणि ही संधी कोणालाही मिळत नाही मित्रांनो. हो, अशी का म्हणतोय, कारण हेच नॉलेज तुम्हाला इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे. मात्र युट्यूब म्हटलं किंवा गुगलला तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात मिळेल. मात्र त्याची एक रचना असणं खूप गरजेचं आहे. होय मित्रांनो, तुम्हाला ज्या काही ग्राफिक्स दिल्या त्या अशा वेगवेगळ्या दिल्या आणि गुंता करून सोडला आणि तो तुमच्या समोर ठेवला. येस, दिस इज द युअर नॉलेज. आणि हे तुम्ही जर वापरलं तर तुम्ही रिच बनाल. तशी गोष्ट आपल्या इंटरनेटची आहे. होय मित्रांनो. आणि युट्यूबची पण आहे. युट्यूबला लाखो कंटेनर्स, सॉरी, लाखो कंटेंट क्रिएटर आहेत. त्यांनी भरपूर छान छान माहिती दिलेली आहे. माहिती दिलेली नाही असं नाही, माझ्यापेक्षाही बेस्ट माहिती दिलेली असेल. मात्र त्याचं एक प्रॉपर रोड मॅप तुम्हाला मिळत नाही. आणि मग इथे काय निर्माण होते का, आपल्याला गुंता होतो आणि आपण सोडून देतो. होय मित्रांनो, शिकण्याचा प्रयत्नही केला असेल मात्र तुम्ही कंटिन्युएशन मध्ये राहिले नाहीत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. अवेअरनेस कशासाठी आणायचा, तर अवेअरनेस याच्यासाठी आणायचं मित्रांनो, की मुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे आणि काय नाही या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हेच माहित नाही का आपल्याला काय पाहिजे, हे अवेअरनेसच तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माइंडला असं माहित होईल की तुमच्याकडे सगळं आहे, काही करण्याची गरज नाही. म्हणून मित्रांनो, अवेअरनेस आणा. येस, म्हणजेच स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. तुमच्या लाईफचा पर्पज काय आहे
ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच मित्रांनो, आपले गोल्स काय आहेत? मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये मला काय मिळवायचंय? एक IAS अधिकारी व्हायचं आहे का? एक छान असा अ, बंगला बांधायचा आहे का? पण तो बंगला कसा असला पाहिजे, त्याचा कलर कसा असला पाहिजे, त्याचा शेप्स कसा असला पाहिजे, त्याचे दरवाजे कसे असले पाहिजे, त्याच्या स्टाईल्स कशा असल्या पाहिजे, ही खूप महत्वाचं आहे. ही जोपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी निर्माण होत नाही, मग ही क्लॅरिटी कधी येईल? ज्यावेळेस तुम्हाला अवेअरनेस होईल त्यावेळेस. इफ यू गेट अवेअरनेस, देन ऑल्सो कम विथ द क्लॅरिटी. आणि मग तुम्हाला क्लॅरिटी सुद्धा येईल. आणि मग अशी आम्ही सुद्धा एक स्ट्रक्चर तयार केला, आणि माझ्या मेंटरनी मला गोल कार्ड बनवायला शिकवलं, आणि मी ही गोल कार्ड वापरायला सुरुवात केली. होय मित्रांनो, ही गोल कार्ड आणि छान पद्धतीने मी वापरायला सुरुवात केली, आणि माझ्या आयुष्यामध्ये ही गोल कार्ड माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन केलं. कारण या मध्ये काय झालं, हे शिकण्यासाठी मला तर वेळ तर स्वतःचा द्यावाच लागला. त्यानंतर माझ्या आयुष्यातील जी काही माझी अर्निंग होती त्यापैकी 40 ते 50% मी माझी सेव्हिंग, पूर्णपणे सेव्हिंग फक्त लर्निंग मध्ये घालवली. आणि मित्रांनो, आज खरंच माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आधी तुम्ही मला 5 वर्षापूर्वी भेटले असतात, आणि तेव्हाचा आणि आत्ताचा तुम्हाला फरक खूप जाणवेल. होय मित्रांनो. त्यानंतर आयुष्यामध्ये एव्हरी सक्सेसफुल पर्सन, रिच पीपल सेव्ह ॲट लिस्ट 10% फ्रॉम द हर इन्कम. त्यांच्या इन्कम पैकी 10% हे सेव्ह करत असतात. त्यानंतर नो वर्क फॉर मनी, ते पैशासाठी काम करत नाहीत. ते काय करतात मित्रांनो? पर्पज, सर्व्हिस निर्माण करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं? उदाहरणार्थ जिओ घ्या. जिओनी काय केलं? सुरुवातीला जेव्हा लॉन्च केलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं? फक्त सर्व्हिसवरती फोकस केला, आणि विशिष्ट पिरियड नंतर, सर्व्हिस नंतर त्या सर्व्हिसला कॉस्ट निर्माण केलं. आणि हे मित्रांनो, कॉस्ट खूप गरजेचं आहे. जर कॉस्ट मिळाली नाही, तर एखादा माणूस, त्याचं पर्पज इतकं भारी असेल तरी पण ते पूर्ण करू शकत नाही, कारण ते पूर्ण करण्यासाठी ते काही फुकट येत नाही. मग सगळ्यात महत्वाचं, तिथे त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप महत्वाची. आणि मग अशा पद्धतीने ती आपल्याला सेवा पुरवतायत, इंटरनेट उपलब्ध होते, आणि स्वस्तपैकी आपल्या पूर्ण देशातील लोकांना एक चांगलं इंटरनेट मिळतंय, सर्व्हिस मिळते. फक्त मी जिओचीच नाही, तर अशा अनेक उदाहरणाची आपल्या जवळचे हॉटेल्स बघूयात. मग हॉटेल्स आपल्याला सेवा देतात, म्हणून आपण त्यांना पे करतो. आणि मित्रांनो, जिथं चांगल्या सेवा आहेत तिथंच ग्राहक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्हाला ज्या हॉटेलची सेवा आवडेल तिथेच तुम्ही जेवायला जातात, हो की नाही? मग मी काय म्हणतो, की ती लोक आधी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, आणि सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांचं एक माइंडसेट असल्या कारणाने त्यांना ऑटोमॅटिकली पैसा मिळत असतो. कारण युनिव्हर्स त्यांना लगेच त्यांचं फळ मिळत असतं त्यांना, एक चांगल्या कर्म केल्याचं. आणि हेच माझं एक पण छोटस कर्म म्हणून मी माझं काम करत आहे. त्यानंतर मित्रांनो, रिच पीपल एकदम बिग थिंकिंग करतात. मित्रांनो, जे काही गरीब लोक आहेत, हे गरीब लोक काय करतात? छोट विचार आपल्या मनामध्ये आणतात. येस मित्रांनो, दुसऱ्याबद्दल जळणं, आयुष्यामध्ये राग, लोभ, या गोष्टी त्यांच्याकडे खूप असतात. खूप खूप. म्हणजे काय? इगो असतो. हे त्यांचे रेझिस्टन्स आहेत. आणि हे रेझिस्टन्स काय करतात? मित्रांनो, आपल्याला हे जरी फुकट मिळालं तरी, बघा, तुम्ही तर खूप भाग्यवान आहात का तुम्ही इथपर्यंत आले तरी, म्हणजे तुमच्यामध्ये एक शिकण्याची धमक तरी आहे. मात्र मित्रांनो, तुमचेच विचार चांगले आहेत म्हणून इथं आलेत. मात्र हेच पोस्टर, हीच ऍड कितीतरी लोकांपर्यंत गेली, आणि मात्र ते जॉईंट होऊ शकले नाहीत. का? कारण त्यांचे विचार काय होते? छोटू होते. काय करायचंय आपल्याला? इथे जाऊन काय शिकायचंय? येस, त्यापेक्षा युट्यूब बघलं तर काय वाईट आहे? चांगली गोष्ट आहे. ते त्यांचे विचार. मात्र जे रिच पीपल आहेत, ते एक बिग थिंकिंग असतात. जिथे काही नवीन शिकायला मिळेल ते तिथे जातात, नवीन शिकतात, आणि त्याच्यामधून अजून चांगली नवीन सेवा निर्माण करतात, आणि त्यामुळे त्यांच्याकडे अजून पैसा निर्माण होतो. येस. आणि ते मुळातच इतके क्वेश्चन विचारतात. आस्क युनिव्हर्स, मे आय अटेंड दिस सेशन? मी हा सेशन अटेंड करू शकतो का?
त्यानंतर फास्ट डिसिजन घेतात. येस, इतके फास्ट डिसिजन घेतात. आणि मग या डिसिजनमुळे ते काय करतात, आपल्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करतात. आपण एक साधा छोटासा विचार करण्याची जरी आपली क्षमता असेल, तरी आपण त्याला पूर्ण दिवस लागतो. साधारण उठल्यानंतर आपण अ, आपल्या आयुष्यामध्ये 60,000 थॉट निर्माण करत असतो. म्हणजे काय, उठल्यानंतर अलाराम असतो 5चा, आपण रात्री सेट केलेला असतो, तिथून विचार चालू होता, उठायचं का पॉज करायचा, उठायचं का पॉज करायचं. तिथंच तर 10 विचार होऊन जातात. आणि असे 10 विचार करता करता आपले 6 वाजलेले असतात. आणि म्हणून आपण इथेच स्टक झालेलो असतात. तर नंतरची क्वालिटी असते मित्रांनो, का त्यांच्याकडे जी काही पैसे आहेत, ते त्यांच्याकडे रिस्क फॅक्टर असतो. म्हणजे आयुष्यामध्ये काय, आता बघा ना, इथे तुम्ही रिस्क घेतलेली म्हणजे काय, चला जाऊन तर बघूयात काय अडचण, काहीतरी समजून तर घेऊयात, जे काही असेल ते तर विचार ऐकून घेऊयात, आहे की नाही. फरक आहे हा मित्रांनो. मात्र पुअर पीपल काय करतात, रिस्क नको बाबा, काही दुसरी लिंक असेल ठीक आहे, छान गोष्ट आहे, चांगली सेफ्टी पण गरजेचं आहे. मात्र आपण पुअर पीपल काय करतात, त्यांच्या एक झोन मध्ये राहतात. म्हणजे काय, नोकरी इट इज अ सेफ झोन. म्हणजे काय, सेफ झोन म्हणजे का, मला एकदा गव्हर्नमेंट नोकरी मिळाली का माझी लाईफ सेट झाली. याच्यानंतर मला पैसे मिळतील, रोज महिन्याला पगार मिळेल, त्यानंतर बस एवढं, आणि 9 ते 5 फिक्स जॉब, याच्यामध्ये लाईफ चालले जातं. मात्र इथे आपल्याला आपल्या या छोट्या विचारातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि खूप मोठं होणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे कधी समजतंय, आपण एका पॅटर्न मध्ये अडकलेलो आहे मित्रांनो. येस मित्रांनो. आणि इतकं लाईफ मध्ये कन्फ्युजन आहे का, आपल्याला मार्गदर्शनच नाही. म्हणजे मार्गदर्शन जरी केलं करायला कोणी आलं, तरी आपण त्याला एक कन्फ्युजन म्हणूनच स्वीकारतो. आणि मग आपल्याकडे ज्या काही गोष्टी निर्माण करायचा विचार करतो, त्याच्यामध्ये आपण एकतर भीती बाळगत असतो. आणि या भीतीमुळे आपल्यामध्ये इतका लॉस होत असतो. आणि मग आपल्यामध्ये ज्या काही डिसिप्लिन्स आहेत, शिस्त आहेत, त्या काही निघून जातात, आपण पाळतच नाहीत. म्हणजेच काय, नुसती स्ट्रगल आणि स्ट्रगल. मग जाऊ द्या, एक दिवस करायला घेतो सुरुवात, व्यायाम, तुमचं वजन जरी वाढलं असेल तरी त्याच्या मागचं तुमचं मन आहे. आणि या मनामध्ये कन्फ्युजन आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही तुमचे स्वप्न पूर्ण होत नसतील, कमी मार्क मिळत असतील परीक्षांमध्ये, तरी तुमची स्ट्रगल फक्त याचमुळे आहे का, तुमच्यामध्ये भीती आहे. आणि त्या भीतीमुळे तुमच्यामध्ये खूप गोंधळ झालेला आहे. कारण गायडन्स नाही आणि कन्फ्युजन आहे. अजून पण विचार करताय का तुम्हाला नोकरी कोणती पाहिजे. वय मित्रांनो, मी कित्येक लोकांना विचारलं की तुम्हाला कोणती नोकरी पाहिजे, हे पण त्यांना अजून क्लिअर करता आलं नाही. मी तर काय, युनिवर्स सुद्धा देत नाही आणि गॉड सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत ती सर्व्हिस देत नाही. कारण त्यांच्यामध्येच कन्फ्युजन आहे. भगवंत काय म्हणतो, भगवंताकडे आपण गेलो आणि मागितलं, काय म्हणे, तथास्तु. तो नाही म्हणतो का, येस. आई आई वडिलांना जर 2 मुलं असतील आणि एक छोटा आणि एक मोठा, जर तुम्ही घरामध्ये असाल, तर आई वडिलांकडे एक गोष्ट असेल आणि ती तुम्ही मागायला गेल्यावरती दोघं भावांना वेगवेगळं वाटणी करतात का? नाही ना, एक्झॅक्टली. समान वाटणी करतात मित्रांनो. आणि ही समान वाटणी म्हणजे काय, ते आई बाप जर आपल्या दोघांमध्ये मतभेद करत नाही, तर आपण सुद्धा सगळे भगवंताचीच मुलं आहोत ना. भगवंत मग एकाला चांगलं आणि एकाला वाईट का देईल. होय मित्रांनो, इथे फक्त फरक आहे आपल्या विचारांचा. ती विचारांनी ग्रो केलं आणि आपण विचारांनी ग्रो केलं नाही. मात्र आता वेळ आलेली आहे का आपले आयुष्य बदलायची गरज आहे. मग आपल्यामध्ये इतकं सकाळीपासून ऐकतो आपण, कच 5 वाजता उठणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, वेळेवरती जेवण करणं गरजेचं आहे. त्यानंतर बाहेरचं तेलकट खाऊ नये, आरोग्यासाठी चांगलं नाही. पण होत नाही. त्यानंतर पुस्तकं वाचावी, पण पुस्तके वाचली जात नाहीत. मग असे कंट्रोल इमोशनल डेफिनेटली वाढत जातात. आणि मग आपले डिसिजन्स चुकत जातात. मग आपण इमोशनली ब्लॅकमेल होतो, जाऊ द्या, माझ्याकडून काही होत नाही, आणि आपल्याला एक चुकीची आयडेंटिटी मिळते. आणि मग आपण स्टक होऊन राहतो. म्हणजे जसं आपण एकदा का एखाद्या
याच्यामध्ये दलदलीत फसायला लागलो. आपण जेवढे हातपाय हलवतो तेवढं आपण स्टक होत जातो. आणि या स्टक मुळे काय होतंय, आपल्याला पाहिजे ती क्लॅरिटी मिळतच नाही. आणि मग काय होतंय का आपण अधिक वीक बनत जातो. आणि ज्या पद्धतीने वीकनेस आपल्याला येतो, त्यानंतर आपल्या आशा मावळलेल्या असतात. परिसरातील लोक विचारायला लागतात, काय रे, काय करायचोय? यस, घरातले लोक विचारला, काय चालू आहे तुझं? मग आपल्यामधल्या कुठेतरी निगेटिव्हिटी वाढत जाते. का मी एवढ्या वर्षापासून मेहनत घेतोय पण माझ्यामध्ये काही बदल दिसत नाही. येस. त्यानंतर माझा माइंडसेट काय आहे मला माहित नाही. पोरिटिकडे निघून जातो, निगेटिव्ह माइंडसेट वाढत जातो. आणि मग खूप मोठा झालेला असतो. वडील विचारतात काही नोकरी आहे का नाही. आणि मग लग्नाचं वय येतं. आणि मनी सिस्टीम आपल्याकडे काहीच नसते. होय मित्रांनो. आणि डिसिप्लिन तर अजिबात नाही. होय मित्रांनो. का? याच्या मागचं कारण काय माहिती? करायचं काय, हा मोठा एक कन्फ्युजन आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याकडे डायरेक्ट 1 करोड रुपये असले पाहिजेत असंच स्वप्न बघतो. आणि मी पणही आज असंच स्वप्न बघत होतो. मात्र हे चुकीचं आहे मित्रांनो. आणि या मागचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वापरत असलेले जे काही स्ट्रॅटर्जी या चुकीच्या आहेत. कारण मित्रांनो, एक मोठी नोकरी म्हणजे आपल्याला ती एका वर्षातच मिळेल असं नाही. तर त्याच्यासाठी आपण स्ट्रगल कशी करतोय हे पण महत्वाचं आहे. कोणती स्ट्रॅटर्जी वापरतोय हे पण महत्वाचं आहे. तरच तुमचं आयुष्य सुंदर होईल. मग हे बदलायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्यामध्ये डिसिप्लिन आणावं लागेल. अशी काहीतरी माइंडसेट निर्माण करावं लागेल. मग आपला सक्सेस फॉर्म्युला काय असला पाहिजे? तर मित्रांनो, पहिले आपले माइंडसेट शिफ्ट करावं लागेल. त्यानंतर आपल्याला जर IAS व्हायचं असेल तर IAS होण्याचीच पुस्तकं वाचावी लागतील. जर आपल्याला बँकिंग परीक्षा द्यावी लागत असेल तर बँकिंग क्षेत्रासाठी उपयोगाचीच परीक्षेची पुस्तकं वाचावी लागतील. त्याचा सिलेबस काय आहे त्यानुसार आपल्याला ठरवावं लागेल. होय मित्रांनो. मग अगदी लाईफमध्ये कोणतीही गोष्ट कशी मिळवायची हे आपण एका सक्सेस फॉर्म्युल्यामध्ये खूप छान पद्धतीने समजून घेतलेलं आहे. होय मित्रांनो. आणि ह्याच मध्ये आपल्याला इतकी क्लॅरिटी येते का मला डेफिनेटली IAS व्हायचं म्हणजे व्हायचं. आपण फक्त त्याच गोष्टीकडे बघतो. आणि त्याच गोष्टीकडे बघितल्यामुळे काय होतं, आपलं नॉलेज इतकं वाढत जातं, त्याच्यामधलं वास्ट डीप मध्ये जातो. आणि आपल्या बाकीच्या गोष्टी अंधुक होतात. मग आपला फोकस वाढतो. आणि फोकस वाढल्यामुळे आपल्याला डेली गायडन्स कोणाचं तरी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. रिसोर्सेस आपण निर्माण करतो. आधी पूर्वी कोण झालेलं आहे त्यांची पुस्तकं वाचतो. वेगवेगळे सेमिनार्स अटेंड करतो. अशा पद्धतीने आपण एखादं सपोर्ट सिस्टीम निर्माण करत असतो. आणि या सपोर्ट सिस्टीम मधून आपल्याला ज्यावेळेस डिप्रेशन येतो, मित्रांनो, सक्सेस फॉर्म्युला मिळाला म्हणजे आपण सक्सेस होत नाही. लक्षात घ्या. कारण सुरुवातीला आपल्याला कोणाचं तरी भाषण ऐकून आपल्यामध्ये एक मोटिवेशनल फिलिंग होते. आणि मग या मोटिवेशनल मध्ये आपल्याला असं वाटतं, यार मी तर आता सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालो. फक्त कशामुळे? या फॉर्म्युल्यामुळे. भ्रमात राहू नका मित्रांनो. एक स्टेप अशी येईल का तुम्ही सुद्धा खचू शकतात. होय मित्रांनो. उदाहरणार्थ आपण महाभारतातील घेऊयात. अर्जुन एवढा चांगला युद्ध होता. मात्र ज्या वेळेस समोर युद्ध करायची वेळ आली त्यावेळेस तो इमोशनली खचले. आणि मग तिथेच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या नशिबात इतकी छान गोष्ट होती, ती म्हणजेच त्यांचे गुरु, मार्गदर्शक, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांनी मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन गीतेमध्ये आहे सुद्धा. पण आपण त्याचा अभ्यास करतो का? नाही मित्रांनो. आणि म्हणूनच म्हणतो की तुम्ही आधी वापर करायला शिका. आणि मग हे वापर करायला कसा वापर करायचा हे कोण शिकवल? तर तुम्हाला एक मेंटरच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतो. आणि मग अशी पद्धतीने अकाउंटेबिलिटी तुमची वाढेल. त्यावेळेस तुमचा ग्रोथ माइंडसेट हा खूप वाढलेला असेल. आणि या ग्रोथ माइंडसेटमुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल. अशाच पद्धतीने जर तुम्हाला वाढ करायची असेल तर तुमच्याकडे काही टर्निंग पॉइंट असणं गरजेचं आहे. येस मित्रांनो, टुडे यू विल अंडरस्टँड द एक्झॅक्टली व्हॉट टू डू. काय करायचं आपल्याला?
मग पहिलं आहे हाऊ टू शिफ्ट युअर थॉट्स. तुमचे विचार आधी बदलायला केले पाहिजेत, बदलले पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? वेगवेगळी पुस्तकं वाचा, छान छान पुस्तकं आहेत. हेच आयुष्यामध्ये एकदा तरी रिच डॅड अँड पुअर डॅड हे पुस्तक तुम्ही वाचा. त्यानंतर द सिक्रेट ऑफ मिलेनियर माइंडसेट वाचा मित्रांनो, खूप छान छान पुस्तक आहेत. येस, द मनी सायकोलॉजी. आणि मग तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे विचार बदलतील आणि मग तुम्ही फायनान्शियल विदाऊट फिअर मध्ये तुम्ही जगायला सुरुवात कराल. होईल. वेगवेगळे मेंटर्स येतात, त्यांचे सेमिनार्स ऐका मित्रांनो आणि नॉलेज घ्या आणि कमेंट करा. आजपासून ठरवून घ्या, आय एम लाईफ लॉंग लर्नर. प्लीज टाईप इन कमेंट इन चॅट बॉक्स, लाईफ लॉंग लर्नर, LLL. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. त्यानंतर मित्रांनो, रिच माइंडसेट ब्लूप्रिंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आता आपल्याला एवढं कळालं, तर पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल का आपले आपल्याकडे पैसे का बरं येत नाही? कारण आपल्याकडे बरेच मनी ब्लॉक्स आहेत आणि ते काढता आले पाहिजेत. म्हणजेच काय, आपले जे जुने विचार आहेत ते आपले मनी ब्लॉक्स आहेत आणि हे मनी ब्लॉक्स आपण काढले पाहिजे आधी. हे कारण कारण हे फॉर्म कधी झाले? लहानपणापासून आपण ऐकतोय पैसे नाहीत, पैसे कमी खर्च करा. अशा पद्धतीने आपण आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग या गोष्टींमुळे आपल्याला मनामध्ये एक बिलीफ होते का आपण खर्च करू शकतो. आणि हे मनी ब्लॉक्स आपल्याला आधी काढावे लागतील. येस मित्रांनो. त्यानंतर सॉरी त्यानंतर मित्रांनो, बिल्ड वेल्थ हॅबिट्स वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या सवयी आपल्याला लावाव्या लागतील. जसं काय, एक छोटासा डब्बा घेऊन आपण सेव्हिंग करायचे आणि या सेव्हिंग मध्ये रोज ₹5, ₹10, दिस इज द माय पिगी बँक. येस माय फ्रेंड, डिअर फ्रेंड, दिस इज द पिगी बँक. रोज एक एक रुपया टाका, 2-2 रुपये टाका. आता तुम्ही म्हणाल, हे सर काय आहे? होय मित्रांनो, ही हॅबिट आहे. तुम्हाला वाटतं ₹10, ₹20, ₹30 तुम्ही टाकू शकत नाही का? हा, नाही टाकू शकत का? टाकू शकतात. मात्र तुम्हाला काय पाहिजे, एकाच दिवशी मी ₹1,00,000 सेव्हिंग करणार किंवा ₹20,000, ₹30,000 सेव्हिंग करणार. मात्र आयुष्यामध्ये असं कधीच होणार नाही आणि यासाठी तुम्हाला रोज थोडे थोडेच पैसे वाढवावे लागतील. होय मित्रांनो. त्यानंतर लर्न स्मार्ट डिसिजन मेकिंग आणि तुम्हाला एक चांगलं डिसिजन घेणं गरजेचं आहे. येस, बघूयात कोण डिसिजन मेकर आहे. आपण समजूयात.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये ग्रो केला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपले इमोशन्स आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. कोणीशी आपली थोडीशी जरी चेष्टा केली तरी आपल्याला पटकन राग येतो, किंवा आपण एखाद्या गोष्टीमध्ये अनसक्सेसफुल झालो तरी आपल्याला लगेच राग येतो, काय यार, काय मी मीच का बरं करू शकत नाही, माझ्याच आयुष्यामध्ये का बरं हे सगळं होतंय. त्याचबरोबर अशा इतक्या गोष्टी येतात. येस, मी व्यायाम करायचा ठरवला, एक दिवस केलं, मात्र काहीतरी कारणं येतात, ओव्हर थिंकिंग येतात, का करायचं, आपण जाऊ द्या, थोडे दिवसांनी करूयात, प्रोक्रॅस्टिनेट करतो. आणि हे आपले रेजिस्टन्स आहेत मित्रांनो. कारण आपला मेंदू खूप चपळ आहे, आपल्याला वेगवेगळ्या रेजिस्टन्स निर्माण करून देतो, कारणं निर्माण करू शकतो. आणि मग आपले जे महत्वाच्या गोष्टी या राहून जातात, आणि मग आपण आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करायचं राहून जातं मित्रांनो. आणि ही एक आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. कारण रेसिस्टन्स म्हणजे काही जे आपल्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी ज्या काही आहेत, ह्या आपल्याला अडवतात. याच्या मागचं कारणच हे आहे का, आपण इतके इमोशनली कुठेतरी अटॅचमेंट झालेलो असतो. आणि ही जी आपली गोष्ट आहे, ही युनिव्हर्सल आहे, तुमचा आमचा स्वतःचा एकाचा प्रॉब्लेम नाही, तर ही सगळ्यांचाच आपला प्रॉब्लेम आहे. आणि या प्रॉब्लेममुळे काय होतंय, आपण इमोशनली इतकं अटॅचमेंट करतो का छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजेच काय, आपण लॉंग टर्म आपला गोल विसरून जातो, आणि शॉर्ट टर्म म्हणजे थोडक्यात अ, एखादा मूवी लागला आणि त्या मूवीचा इंटरेस्टमध्ये आपण जास्त हे करत असतो, किंवा तात्पुरत्या छोट्याशा गोलमध्ये रमून जातो, कारण त्याच्यातून आपल्याला आनंद तात्पुरता मिळतोय. मात्र आपण आपला वेळ सगळा आपण आपल्या आयुष्यामध्ये जो बहुमूल्य वेळ आहे, तो आपण वाया घालवत असतो. बघा ना, उदाहरणार्थ घ्या, युट्यूबला आपण बघत बसतो, आणि या युट्यूबमध्ये काय शिकतो, नवीन गोष्टी शिकतोय, ठीक आहे, चांगलं नॉलेज मिळतं, ठीक आहे. पण पुन्हा तुम्ही ते तुमच्या आयुष्यामध्ये वापरतायत का? नाही ना. हीच खरी गोष्ट आहे, कारण तुमचं जे काही गोल क्लिअर नाही, त्याच्यामुळे तुमची मध्ये क्लॅरिटी येत नाही. आणि क्लॅरिटी नसल्या कारणाने तुम्हाला काय करायचंय, काय मिळवायचंय हे तुम्हालाच माहित नाही. त्याच्यामुळे तुम्हाला देणारा कसा देईल, ही खूप मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, का तुम्ही स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग बनवा. का ज्या काही तात्पुरत्या आमिष देणाऱ्या गोष्टी आहेत, आनंद देणाऱ्या गोष्टी, त्यांना टाळा. आणि जे काही तुमचं लॉंग टर्म गोल आहे, लॉंग विजन आहे, त्यावरती फोकस करा. त्यानंतर नो रिस्क मॅनेजमेंट. मित्रांनो, आज आपण काहीतरी मोटिवेट व्हाल आणि असं डायरेक्ट म्हणाल का, यार, आजपासून मी माझं पूर्ण काम बंद करेल आणि मी एक गोष्ट शिकतोय, त्याच गोष्टीवर फोकस करतोय. आनंदाची गोष्ट आहे. मात्र रिस्क समजून घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट सोडताय, तर ती रिस्क किती आहे हे महत्वाचं आहे. त्यानंतर फॉलोविंग टिप्स. तुम्ही कोणाचं ऐकतायत हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही दुसऱ्यांचं ऐका, मात्र त्यांनी आधी आयुष्यामध्ये काही चांगलं केलेलं आहे का, हे सुद्धा तुम्ही ऐकून घ्या, आणि मगच ते अप्लाय करा. खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये त्या किती सक्सेस झालेले आहेत, त्यांचे गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत, आणि हे तुम्ही शिकले पाहिजेत. बघा मित्रांनो, असा हात करा. आता हे 5 बोट म्हणजेच आपले मित्र आहेत, आणि आपण एक बोट त्याच्यामध्ये ठेवा, म्हणजे आपण आहेत. मित्रांनो, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत, त्यांच्यासारखेच विचार आपण करणार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त विचार करणार नाहीत. मित्रांनो, तुम्ही जर उत्पन्न तुमचं 50,000 आहे, तर ॲव्हरेजली तुमच्या बरोबर असणारे, जे काही वाक्य बोलणारे, 24 तास मध्ये तुमचे 8 ते 10 तास तुम्ही ज्यांच्यासोबत राहताय, त्यांचं उत्पन्न हे फक्त किती आहे, तुमच्या ॲव्हरेज इतकंच असेल. होय मित्रांनो. त्याबरोबर तुमच्यामध्ये गप्पा होताना करोडोच्या कधी गप्पा झाल्यात का? नाही ना. येस. किंवा 100% मिळवण्याच्या कधी गप्पा झाल्या का? नाही ना. कारण आपलं जे मेंटल आहे, जी ब्रेन आहे, आपण इमोशनली काय झालेलो आहोत, एका ठिकाणी ब्लॉक झालेलो आहोत. आणि या ब्लॉकमध्ये कालही आपले तेच विचार आहेत, होते, आजही तेच विचार आहेत, आणि उद्याही तेच राहणार आहेत. म्हणजेच आपलं आयुष्य कसं असेल, विचार करा. होय मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर तुम्हाला तुमचं नेटवर्क बदलावं लागेल. होय. मग
अशा मित्रांना किंवा अशा लोकांना तुम्ही फॉलो करा की जिथे ते करोडो कमवत आहेत. त्यांच्या स्ट्रॅटजीज यूज कशा करतायत, त्यांचं बोलणं ऐका, त्यांना त्यांचे व्हिडिओज बघा, त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्याकडून इन्स्पायर व्हा आणि त्यांच्या टिप्स फॉलो करा. येस मित्रांनो, त्यानंतर नो लॉंग टर्म प्लॅन्स. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही एक लॉटरी तिकिटेच्या भरोश्यावर तुमचं आयुष्य घालवायला तयार असाल तर असतो. येस मित्रांनो, तुमचं आयुष्य तुम्हाला क्रिएट करायचं आहे आणि यू आर युअर क्रिएटर्स. पेन आणि पेपरवरती लिहा मित्रांनो. यू आर क्रिएटर्स ऑफ युअर लाईफ. येस, यू आर क्रिएटर्स ऑफ युअर लाईफ. तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही बनायचं आहे हे तुमच्या हातात आहे. होय, होतं. आजही आहे मित्रांनो. आपण आपल्या आयुष्यामध्ये फक्त दुसऱ्याला दोष देऊन मोकळे झालेले आहेत. येस, माझ्या आयुष्यामध्ये मी सक्सेस नाही का? मला घरच्यांनी सपोर्ट केला नाही. येस, मी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस का नाही? मला घरच्यांनी पैसे पुरवले नाही. येस, मी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस का नाही? मला चांगली शाळा मिळाली नाही. माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस का नाही? कारण मला पाहिजे ते मिळालं नाही. कोणी दिलं नाही, हे दिलं नाही, ते दिलं नाही, वेळेवर मिळालं नाही. अशा अनेक कारणांवरती आपण विसंबून राहिलोय आणि आजही आपण स्टक राहतोय. का बरं? तर आपण फक्त ह्या गोष्टींवरती फोकस करतोय का माझं आयुष्य कोणीतरी येईल आणि घडवेल, या आशेवरती आजही बसलोय. तथास्तु मित्रांनो. असं का म्हणतोय? कारण याच्या मागचं कारणच तसं आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य देवाने सांगितले का, यू आर क्रिएटर्स ऑफ युअर लाईफ. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर तुम्ही अजून कोणाच्या भरोश्यावर बसलेले आहात? मित्रांनो, माहित आहे, त्यासाठी तुम्हाला वेळ पण द्यावा लागणार आहे. पण वेळ काढल्याशिवाय मिळत नाही. कारण गरीब माणसाकडे वेळच नसतो त्याचं आयुष्य बदलावायला. होय, कारण आपले रेजिस्टन्स आहेत. हे रेजिस्टन्स आपल्यावरती लगेच हमी करतात. या रेजिस्टन्सला फक्त काही मिली सेकंद मोकळं आपला ब्रेन जर दिला ना, तर ते लगेच आपल्या समोर येतात आणि नाचायला लागतात. मग आपल्याला भीती वाटते आणि मग आपलं लॉंग टर्म प्लॅन सुद्धा आपण विस्कळतो. आपलं मोटिवेशन निघून जातं आणि मग आपण ठरवतो का आज काय खायचंय याचा विचार करा. लॉंग टर्म गेलं. म्हणून सांगतो मित्रांनो, प्रॉपर डिसिप्लिननी जर आपण काम केलं, अशी एखादी सिस्टीम जर मिळाली ना, असं एखादं एटीएम मिळालं ना, की ज्याच्यातून आपल्याला पैसा काढता येतो, ते महत्वाचं आहे आणि ते शोधा, तुमच्या आयुष्यामध्ये नक्की मिळेल. असं काहीतरी एखादं गोष्ट आहे का, जी मी केली तर 100% येईल? म्हणजेच 80%, 70% नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये 100% मिळेल. येस मित्रांनो, नक्कीच. का आज जे यशस्वी लोक आहेत ते अयशस्वी फेल झाले नाही का? नक्कीच. ते पण आपल्या आयुष्यामध्ये फेल झाले. मात्र त्यांनी एकच गोष्ट 1000 वेळेस केली. येस, ब्रुसली माहिती आहे तुम्हाला, ब्रुसली? होय मित्रांनो. एक साधारण घरातील व्यक्ती ज्यावेळेस एक हॉलिवूड मधला स्टार निर्माण होतो आणि ते पण सुरुवातीला किती फेल्युअर्स झाले. मात्र त्यांनी त्यांची आयडेंटिटी मिळवली फक्त त्यांच्या किकवरती, पंचवरती. होय मित्रांनो. काय केलं त्यांनी? त्यांना 100 गोष्टी माहीत होत्या. मात्र दे आर ओन्ली फोकस वन थिंग, पंच. त्यांनी काय केलं, एकच गोष्ट 1000 वेळेस, 10,000 वेळेस करायचं दिवसातून आणि मग त्यांनी त्यांच्यातली काय केली, मास्टरी हासिल केली आणि या मास्टरीमुळे ते इतके फेमस झाले का आजही आपण त्यांचा आदर्श घेतो आणि आपण एक जीवन चांगलं जगू शकतो. म्हणजेच काय मला म्हणायचंय का आपल्याला 100 गोष्टींची गरज नाही. आपल्याला फक्त एकच गोष्ट, पण ती एक गोष्टीमध्ये इतकं मास्टर व्हा ना मित्रांनो, का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लोकं तुम्हाला शोधता आलं पाहिजे. येस. तर तुमच्याशिवाय ती गोष्टच हे होऊ शकत नाही. मला माहिती आहे वेळ तर सगळ्यांकडेच नाही. कारण आपल्याला सगळ्यांना आयुष्य घडवायचं आहे. येस मित्रांनो. आणि वेळ नसण्याचे 100 कारणं तुमच्या समोर आहेत. पण तो वेळ चांगल्या ठिकाणी घालवण्याचं एकही कारण तुमच्याकडे नाही. याचीच खंत आहे. आणि हे कारण म्हणजे तुमचं असणारं गोल. होय मित्रांनो, तुम्हाला वेळ मिळत नाही हा तुमचा भ्रम आहे.
देवाने सगळ्यांना 24 तास दिलेले आहेत. या 24 तासामध्ये तुम्ही कसा वापर करतायत याच्यावरती तुमची ग्रोथ डिपेंडंट आहे. म्हणून तुम्ही तुमचा वेळ सत्कारणी लावा मित्रांनो. हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि माझी आज अशी विनंती का तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करू नका. काय याच्या मागचं कारण काय? कारण तुमचा टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टाइम आहे मित्रांनो. सॉरी फॉर दॅट. सॉरी. माय स्मॉल चाइल्ड इज हिअर. ओके, सॉरी. पण मग याच्यामागे जे माइंडसेट आपण ग्रो करायला पाहिजे ते स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. त्याच्यासाठी योग्य डायरेक्शन असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण इथून मुंबईला जायचंय तर मुंबईला नक्कीच पोहोचू. पण याच्यासाठी कोणतं साधन वापरताय हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही जर बैलगाडी घेतली, सायकल घेतली तरी तुम्ही मुंबईला जाऊ शकतात. येस, दिल्लीला पण जाऊ शकतात. मात्र त्याच्यासाठी लागणारा वेळ ही खूप महत्वाची गोष्ट. म्हणजेच तुमच्यासाठी एक प्रॉपर प्लॅन असणं गरजेचं आहे. का तुम्हाला विमानाने जायचंय का ट्रेनने जायचंय का हायवेने जायचंय का सायकलवर जायचंय, ही खूप मॅटर करतं आपलं आयुष्य घडवण्यासाठी. आणि मग याच्यातूनच तुम्हाला टाइम मिळत असतो. का बरं टाइम मिळतो? येस, कारण टाइम लिव्हरेज. जी गोष्ट एखादी गोष्ट शिकण्यासाठी अंबानी यांना त्यांचं आयुष्य 30 वर्ष घडवण्यासाठी घालवावे लागले. मात्र त्यांचं पुस्तक वाचून तुम्हाला त्याच्यातली एक गोष्ट कळाली आणि ती गोष्ट म्हणजे त्यांच्या 30 वर्षाचा अनुभवातून तुम्हाला मिळालेली गोष्ट. आणि ती जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. येस, नक्कीच पॉसिबल आहे. आणि ह्या गोष्टी या सेमिनार मधून तुम्ही शिकत आहात. होय मित्रांनो, मला खूप आनंद आहे की तुम्ही आतापर्यंत थांबलेले आहेत आणि तुम्ही नक्कीच यश प्राप्त करून जाणार आहे. त्यानंतर ग्रोथ माइंड स्टार्ट विथ द आयडेंटिटी. आता मित्रांनो सांगा, आपण ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये जातो, ऑफिसमध्ये कामाला लागतो, त्यावेळेस आपल्याला एक असं आयडी कार्ड भेटतं आणि आयडी कार्ड आपण गळ्यामध्ये लावतो आणि मस्तपैकी जात असतो मस्त रोज. आणि मग समोरचं आपल्याला बघतो, व्हॉट इज युअर नेम? गणेश. यस. आणि मग हे बघत असतो आणि अशा बघण्याने आपल्याला एक आयडेंटिटी मिळते. तसंच आपल्याला सुद्धा एक आपल्या सुद्धा स्वतःच्या आयडेंटिटी आहेत, ज्या लोकांना माहीत आहेत, पण आपल्या स्वतःला माहीत नाहीत. उदाहरणार्थ बघा, मी एखादं काम करायला टाळाटाळ करतो का? येस, करतोय. ती तुमची आयडेंटिटी आहे. उदाहरण, तुम्ही सकाळी लवकर उठतात का? सकाळी 8 वाजता उठतात का? हे लवकर झालं. 9 वाजता उठतात का? हे पण लवकर झालं का? ठीक आहे, 9 वाजेपर्यंत. ही तुमची आयडेंटिटी आहे. येस. तुम्ही रोज 10 तास अभ्यास करता का? 2 तास अभ्यास करता का? ही तुमची आयडेंटिटी झाली. आणि मग या आयडेंटिटीज आपल्याकडे असतात. या आयडेंटिटी आपण खूप चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे काय? स्वतःला आपण आधीच आयडेंटिटी देणं गरजेचं आहे का? येस, आय एम गणेश पर्सन. नाव आय एम अ क्लेवर बॉय. येस. अशी आयडेंटिटी देणं गरजेचं आहे. मग या आयडेंटिटीमुळे काय होतं? आपलं सबकॉन्शियस माइंड त्यानुसार काम करतं. तर मी सगळ्या गोष्टी वेळेवर करतो. मी माझी कामं दुसऱ्यांवरती सोपवत नाही. अशा काही गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टींमधून आपले डिसिजन आपण बदलत असतो कंटिन्युअसली. आणि जशा पद्धतीने "बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले" या युक्तीप्रमाणे मला असं म्हणूशी वाटतं की खरंच जो पूर्ण त्याचे डिसिप्लिन्स यूज करतो, या त्याच्या डिसिप्लिन्सवरतून आपल्याला समजतं की बघा त्याची क्वालिटी ही वेगळी असते. त्याची जी एनर्जी वेगळी असते आणि मग यांचा प्रभाव या बाकीच्यांवरती पडत असतो. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि मग आपल्याला काय करायचंय? न्यू माइंडसेट प्राप्त केल्यामुळे आपल्याला जे काही रिझल्ट मिळणार आहे, ते सुद्धा नवीन असणार आहे. येस मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या हॅबिट्स निर्माण कराव्या लागतील. या हॅबिट्समधून आपल्याला एक निर्माण होऊन आपण एक पर्सनॅलिटी डेव्हलप करूया आणि तीच आपली आयडेंटिटी असेल. त्यानंतर गॅप फिलिंग फ्रेमवर्क. मित्रांनो, आपण स्वप्न तर सगळेच बघतात. गोल कार्ड आहे, गोल असतात, ते ठरवलेले असतात. मग त्या सिस्टमनुसार आपण काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी त्या सिस्टममध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या हॅबिट्स आपण स्वतःला डेव्हलपमेंट केल्या पाहिजे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्हाला आज मी सांगतोय का सकाळी 5 वाजता उठा. त्यानंतर रोज 2 तास तरी वाचन करा. येस, रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचा आपल्या आयुष्यामध्ये. येस, जादू हे पुस्तक वाचा. तुम्हाला खूप मदत करतील. आणि
एवढं सांगूनही 80% लोक करणार नाहीत. याच्या मागचं कारण काय? तर इन्व्हॉल्वमेंट. आणि हे इन्व्हॉल्वमेंट कुठे भेटेल? ज्या जे लोक सतत शिकतायत आणि शिकवतायत यांच्याबरोबर राहिल्याने तुम्हाला ती मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एक कम्युनिटी असणं गरजेचं आहे. आणि हेच आपल्या या कम्युनिटीचा उद्देश आहे सगळ्यात महत्वाचा. त्याचबरोबर हे नॉलेज जेवढं तुम्ही मिळवलेलं आहे तरी तुम्ही सक्सेस होऊ शकत नाहीत फक्त नुसतं ऐकलं तर. होय मित्रांनो, पोहायला शिकायचं आहे नाही, पोहायला जाण्यापूर्वी फक्त तलावाच्या शेजारी कडेला जाऊन बसायचं, काठाला बसायचं आणि स्वप्न बघायचं, मी पोहत आहे, मी पोहत आहे. कधी पोहणार मित्रांनो? 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेले, तरी पोहू शकत नाही मित्रांनो. प्रत्यक्ष पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तसं तुम्ही ठरवलेल्या गोलवरती तुम्ही ऍक्शन करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. येस. त्यानंतर तुमच्या, आता हे झालं इथं शिकण्यापुरतं. मात्र आपले इन्कम सोर्स सुद्धा आपले वाढवले पाहिजे, कारण पैसा असेल तरच शांती आहे. आपण बहुतेक लोकांकडून ऐकलं असेल का पैशा पैशाने काय करायचे, पैसे कमवून काय करायचे. मात्र हा सगळ्यांचा भ्रम आहे. तुम्हीही शिकतायत नोकरीसाठी, तुम्हीही प्रयत्न करतायत नोकरीसाठी, कारण पैसा कमवण्यासाठी. आणि पैसा कशाला पाहिजे? आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि मग मित्रांनो लक्षात घ्या, यापूर्वी युट्यूब मी फक्त आपल्या एका अ, वेळ घालवण्यासाठी वापरत होतो. मात्र हेच माहित नव्हतं की युट्यूबनी सुद्धा पैसे कमवतात. हे मी वयाच्या 35व्या वर्षी शिकलो. होय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतासाठी जे आता सध्या सगळीकडे ट्रेनिंग आहे ते म्हणजे स्टॉक मार्केट. त्यानंतर म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड मधून तुम्ही तुमचे पैसे कंपाऊंड करू शकतात. कारण इन्फ्लेमेशन खूप बेटिंग करते. आणि आज तुमच्याकडे ₹100 आहेत. तेच ₹100 20 वर्षानंतर त्याची किंमत ₹60, ₹70 होईल. तर त्याची किंमत कमी होते. तर हेच गरीब लोकांचं माइंडसेट आहे. कारण आपली सेफ पैसे पाहिजेत. मात्र तेच तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असती, जर यापूर्वी तुम्ही ₹20 इन्व्हेस्ट केले असते, ₹100 इन्व्हेस्ट केले असते, तर तुम्हाला कमीत कमी 1-1 लाख रुपये तरी मिळाले असते. 20 वर्षापूर्वीची सेव्हिंग असती तर. होय मित्रांनो, हीच असंही काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आणि हे गॅप आपण शिकलं पाहिजे. कशा-कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो. त्या त्याचे वेगवेगळे पिलर्स काय आहेत? हे रिस्क मॅनेजमेंट कशी करायची? डिसिप्लिन कसं करायचंय? चार्ट बेसिक, सायकॉलॉजी, इमोशन्स, भरपूर काही शिकण्यासारखं आहे. वेळ कमी आहे. मात्र मी आता इथेच थांबतो मित्रांनो. आणि असंच नवीन-नवीन शिकण्यासाठी पुन्हा दर शनिवारी आपण भेटूयात. यासाठी आपलं ग्रुपला जॉईंट व्हा. आणि ग्रुपची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये इथे दिलेली आहे. तर आपल्या ग्रुपला जॉईंट व्हा आणि नवीन-नवीन गोष्टी शिकण्यासाठी एव्हरी सॅटर्डेला या ग्रुपमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल. या लिंकमधून तुम्ही वेबिनारला जॉईन करू शकतात आणि आपण असेच काही-काही नवीन गोष्टी शिकू शकतो. बाय बाय. चला भेटूयात पुढच्या सत्रामध्ये. थँक यू. बाय बाय.